वसईच्या राणेबाट गावात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शनिवारी लेट नाईट साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गावातील सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। गावात मृत झालेल्या महिलांना श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। नाच गाणी खेळांच्या स्पर्धा घेत हा कार्यक्रम पार पडला। या गावातील वृद्ध महिलांनी देखील पारंपरिक गाणी व नृत्य करत महिला दिनाचा आनंद साजरा केला। राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असलेल्या नंदाखाल गावातील सुपुत्री सुजाता तुस्कर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या। दैनंदिन कामकाजात व्यस्त असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे व त्यांचं सक्षमीकरण व्हावं या भावनेतून यंदा पहिल्याच वर्षी गावातील महिलांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। सदर कार्यक्रमात फादर जो अल्मेडा, रीटा रॉड्रिक्स, अनिता तुस्कानो, हेमा रॉड्रिक्स हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आपल्या गावात महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सुजाता मॅडम आणि माझ्या सर्व माता आणि भगिनींनो, तर सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे खूप खूप आभारी आहे की आज आमच्या ह्या छोट्याशा खेड्यामध्ये आज आपण येऊन ह्या ठिकाणी आमच्या ह्या साऱ्या महिलांना प्रोत्साहन देत आहात आणि हा सोहळा आपण बघून त्याची साक्षीदार बनत आहात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ह्या मातीतली एक भूमिकन्या ज्या वेळेला सेवेसाठी एखादा पुरस्कार घेते राष्ट्रपतींच्या दरबारात आणि ज्या वेळेला ती परतून येते तर तिचं स्वागत त्या गावात त्या तळागाळातले प्रत्येक व्यक्ती अगदी आदरपूर्वक करते आहे। आणि त्याचंच आज उदाहरण म्हणजे मी आज ह्या गावाच्या बरोबर आहे माझ्या, हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे मला। आणि आज महिला दिनी जर आपण म्हणाल तर जी प्रत्येक महिला आहे गावातली, आज आपण बघितलं की निव्वळ ह्या माईकवर येऊन त्यांनी त्यांचं मनोगतच नाही दिलं, तर ज्या महिला आहेत की ज्या एकाकी महिला आहेत, ज्या आजारी महिला आहेत, तर ह्या गावातले 170 महिला आज एका ठिकाणी संघटित झालेल्या आहेत। मी रॉबर्ट परेरा राणेबाट गावातून बोलत आहे। आमच्या गावात पॅरिश काउन्सिलनं आयोजित आमच्या या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्वप्रथम सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि आमच्या गावात जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना एकत्र आणण्यासाठी, महिलांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमात आम्ही अध्यक्ष म्हणून आमच्या सिस्टर सुजातांना बोलवलेलं आहे। आमचे प्रमुख धर्मगुरू आलेले आहेत तिथे आणि या कार्यक्रमाला सुरुवात आम्ही गायनाने केली। सुरुवात झाल्यानंतर आम्ही प्रार्थना केली। प्रार्थनेनंतर ईशस्तवन झालं आणि तदनंतर आता काही करमणुकीचे कार्यक्रम झाले। त्याच्यात आम्ही स्पॉट प्राइजेस घेतलं। नंतर आम्ही बऱ्याच महिलांनी डान्स केला आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडत आहे आणि पुढे सुद्धा हा कार्यक्रम ते एन्जॉय करणार आहेत। आणि नेहमी बिझी असतात परंतु आज त्यांना एकदम याच्यासारखं झालंय की आणि ह्या कार्यक्रमामुळे ते फार उत्साहित झालेले आहेत आणि त्या उत्साहामुळे ते कार्यक्रमाचा फार एन्जॉय करत आहेत आणि कार्यक्रम पूर्ण यशस्वीरित्या पार पडत आहे। हे आमच्या कार्यक्रमाचं पहिलंच वर्ष आहे आणि या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात महिलाचे सन्मान, आमच्या गावात दुसरे कार्यक्रम होत असतात। उदाहरणार्थ बोललं तर जुलै महिन्यात माता पित्याचा सन्मान म्हणून आम्ही कार्यक्रम करत असतो, तेव्हा माता पित्याचा सन्मान केला जात असतो, परंतु आज हा महिलाचा आम्ही वेगळा कार्यक्रम ठेवलेला आहे। सर्व महिला जेणेकरून एकत्र येतील आणि एन्जॉय करतील आणि त्या आज करत आहेत। Wow.